जगातील सर्वात मोठा गुप्तहेर शेरलॉक होम्स आणि त्याचं मराठमोळं रूप माहितीये का? आर्थर कोनन डॉयल यांच्या अजरामर कथा मराठीत घराघरात पोहोचवण्याचं श्रेय जातं प्राध्यापक भालबा केळकर यांना. त्यांनी अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषेत या कथांचा अनुवाद केला आहे. वर्धा प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकांमध्ये फक्त गुन्हेगारीची उकल नाही, तर होम्सची तर्कशक्ती आणि डॉक्टर वॉटसनची साथ अगदी जिवंत वाटते. लाल केसांचे रहस्य असो वा प्रायरची शाळा, प्रत्येक कथा खिळवून ठेवते. फक्त लाल केस असल्यामुळे कुणाला नोकरी मिळू शकते का? शेरलॉक होम्सची ही सर्वात गाजलेली केस नक्की पहा. जॅबेज विल्सन नावाच्या एका माणसाला फक्त त्याच्या लाल केसांमुळे एका विचित्र संस्थेत नोकरी मिळते. काम काय, तर रोज काही तास बसून फक्त एन्सायक्लोपीडियाची नक्कल करणे. काही दिवसातच ती संस्था अचानक बंद होते. विल्सन गोंधळून होम्सकडे जातो. होम्सला यात काहीतरी काळबेरं जाणवतं आणि सुरू होतो एक थरारक शोध. तपासात असं कळतं की लाल केसांची ती नोकरी म्हणजे फक्त एक सापळा होता, जेणेकरून विल्सन घराबाहेर राहील आणि चोर त्याच्या घराखालून बँकेपर्यंत भुयार खणतील. भालबा केळकरांनी अनुवादित केलेली ही कथा बुद्धिमत्तेचा कस लावणारी आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी हा पुस्तकाचा संच आवर्जून वाचावा असाच आहे.